सर नमस्कार. नमस्कार. विजय शांताराम काळे. तुमच्या या वांग्याच्या प्लॉट मध्ये एक मोळ सुटलाय का मधमाशांचा? नाही, ते आता ते वैदिक वापरला फवारा. कशाचा? वैदिकचा. वैदिक. LSQ शिलाची टॉप ट्रीटमेंट तुम्ही केली. 15 गुंठे क्षेत्रासाठी तुम्ही LSQ टॉपचे 2 फवारे मारले. 2 फवारे मारले. रिझल्ट झाडाची ग्रोथ सुधारली, बरोबर. झाडाला काळा पण आला आणि सेटिंग चांगलं झाली. सगळ्या झाडांवरती पूर्ण जांभळा रंग चकचक चकचक चकाकी येते. एकदम जबरदस्त रिझल्ट तुम्हाला LSQ चा आला. लांब डेटची क्वालिटी आली, हा. लांब पण आला वांग्याला पण. इथं भयंकर मधमाशा दिसताय. मधमाशा आमच्या प्लॉटात जास्ती आहे. फवारण्यामुळे झाल्या त्या. आणि ह्या केमिकल प्लॉट वरती एवढ्या मधमाशा अगोदर होत्या का हो? नाही. 2 फवारण्यानंतर याचं काय काय बदल झाले? याच्यात मधमाशा आली, फुल सेटिंग चांगली झाली झाडाची. बरोबर. माल पण भरपूर निघतोय, आणि पानांचा आकार वाढला. आकार वाढला. ट्रीटमेंट केल्यानंतर जे पान आहे त्याची सगळ्यांची काय वाढली? साईज वाढली. साईज वाढली. गिरायक घेतच माल माल पाहून, मालाला चमक असते म्हणून. काय रेट जातोय तुमचा माल? आता कमी झाले. पहिले 80 रुपये किलो चालू होते, आता 30 रुपये 40 रुपये किलो चालू आहे. रासायनिकचे शेतकरी लवकर एसिडी वैदिक कडे वळत नाही. त्यांच्या मनात भीती असते का रिझल्ट येईल का नाही, माझ्या प्लॉटला काही त्याचा त्रास नको व्हायला. तुमचे व्हिडिओ बघितले होते, बरोबर. मोबाईलवर व्हिडिओ बघितले. तुम्ही राम सरांचे व्हिडिओ बघितले होते. सरांचे व्हिडिओ बघितले होते. भाजीपाला एकदम सक्सेस आहे. 15 दिवसामध्ये एवढा बदल तुम्हाला प्लॉट मध्ये दिसतोय. त्याच्या अगोदर छोटा असताना मारला होता, हा. आणि नंतर 15 दिवसानंतर जी सेटिंग झाली ती एकदम पहिले आता नाही फरक पडला होता, हा. मग आता एकदम भारी सेटिंग झाली. पाचोरा तालुक्यामध्ये भरपूर प्लॉट बघितले, एवढ्या मधमाशा कुठंच नाही ना. एवढे फ्लॉवरिंगही कुठे नाही, हा. तेवढ्या मधमाशाही कुठे नाही. म्हणजे एका वैदिकच्या ट्रीटमेंटमुळे तुमचं झाडाची पूर्ण कायापालट झाला. जमीन आसमानाचा फरक. हो. इथून पुढचा पूर्ण प्लॉट एसिटी पूर्ण एकर तर राहील आपला तिला. पूर्ण 1 एकर तुम्ही एसिडी वैदिक वर करणार आहे. हो. म्हणजे एसिटी वैदिक हे छोटा पॅकेट बडा धमाका आहे. बरोबर आहे. बरोबर. ओके, ठीक आहे सर.